घटना घडली 11 सप्टेंबर 2025. त्या रोजी सेंट लायसेस शाळेतील जे काही मॅनेजमेंट बॉडी आहे, संस्थापक आहे, संस्थापकांनी मुख्याध्यापिकांच्या माध्यमातून जवळ अंदाजे 60 विद्यार्थ्यांना, त्यात विद्यार्थिनी पण काही होत्या, यांना विविध धार्मिक स्थळांवर नेले. तिथं धार्मिक विविध पंथ त्या धार्मिक परंपरा, त्यांच्या रूढी यांना आवर्जून अनुसंवाद करायला लावला. या व्यतिरिक्त या सर्वांनी विविध वेशभूषा आणि त्या वेशभूषेशी आपलं नातं कसं जोडता येईल आणि विविध धर्मांचा प्रचार कसा करता येईल या प्रचाराच्या अन्वये बऱ्याच प्रमाणात एक माइंड ब्रेन वॉश ज्याला आपण म्हणतो तसं करण्याचा प्रयत्न केला. या विषयात अगोदर सांगण्यात आलं की पालकांची परवानगी घेण्यात आली होती, पण पालकांची परवानगी फक्त सहलीसाठी घेण्यात आली होती. पालकांची परवानगी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक रूढी, धार्मिक परंपरा किंवा धार्मिक वेशभूषा करण्यासाठी घेण्यात आलेली नव्हती. या संपूर्ण प्रकारामध्ये जे काही घडलं त्या स्काउट अँड गाईड असे एक विषयाच्या अनुसरून नाव देण्यात आले, जे अत्यंत चुकीचे आणि खरंच हास्यास्पद होते. ज्यावेळेस 12 सप्टेंबर रोजी हे सगळे विषय सुरू झालेत आणि संपूर्ण मोर्चे केले, त्यावेळेस शाळेने दिलगिरी नाहक प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, जे हास्यास्पद होतं. यानंतर विविध राजकीय लोकांकडे जाणं, विविध राजकीय मंडळींना याच्यात कशाप्रकारे सामावून घेता येईल, विविध स्थानिक पदाधिकारी या लोकांना कशाप्रकारे जोडून या विषयाला शांतचित्ताने संपवता येईल असा त्यांनी प्रकार केला. पण हिंदू धर्माची आणि समाजाची भूमिका ही सुस्पष्ट आहे, अधोरेखित आहे. या विषयाला जेव्हापर्यंत न्याय हा मिळणार नाही तोपर्यंत हिंदू समाज या विषयात शेवटपर्यंत लढा देईल. आता विषय राहिला की जी FIR परवा दाखल झाली, ती FIR ही फक्त 2 कलमांवर दाखल झाली, ज्या कलमांवर फक्त सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची FIR दाखल करण्यात आली, जी अत्यंत चुकीची आहे. या संपूर्ण विषयात जो बाल संरक्षण हक्क कायदा आहे त्यातील काही मुख्य घटक आहेत, ज्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना एका कोमळ वयात ज्या त्यांना काही समजणे आणि धार्मिक गोष्टी कळणे याचा अंदाज येत नाही, समज असत नाही, त्या लोकांनासुद्धा, त्या विद्यार्थ्यांना विविध धर्माकडे विशिष्ट आकर्षण होईल अशा प्रकारची एक समज देण्याचा प्रयत्न याच्यात करण्यात आला. या संपूर्ण विषयात पोक्सो कायदासुद्धा पोलिसांनी FIR करताना वापरण्यात येऊ नये याचं पुरेपूर आणि योग्य रीतीने काळजी घेतली आहे म्हणा किंवा कट रचला आहे. या संपूर्ण विषयात पोलीस प्रशासनाने जी ही FIR केली, या विषयासाठी त्यांनी 3 महिन्याचा जो अवधी जाऊ दिला, हा का जाऊ दिला? या 3 महिन्यामध्ये विविध CCTV फुटेज, विविध प्रकारच्या होऊ शकणाऱ्या CDR कॉल डिटेल रिपोर्ट आणि इतरत्र गोष्टी यांना जे पुरावे नष्ट होण्याच्या बाजूने जात होते, हे का होऊ दिलं? हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाने जी काही ही FIR म्हणजे फौजदारी तक्रार दाखल केलेली आहे, ही तक्रार त्यांनी जेव्हा त्या संघटना दाखल झाल्यात तेव्हा सुमोटो का दाखल केली नाही? का हिंदू समाजाला जे फक्त संघटित नाही, या संघटित नसल्या कारणाने का दबाव करण्याचे आणि का टाळण्याचा किंवा का दडपशाही करण्याचा प्रकार करण्यात आला? हिंदू समाजातील प्रत्येक मंडळी आज योग्य तऱ्हेने या विषयाच्या पाठीशी लागलेली होती. जेव्हा पाठीशी आहे आणि प्रज्वलंत आहे त्या क्षणी असा प्रकार घडत नाही. तर का? तर फक्त हिंदू समाज हा शांत, सुधर्म आणि ज्वाजल्य भावनेने जरी राष्ट्रभक्तीचं गीत चालत राहिलं तरी सगळ्यांशी एकमताने सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पुढे जाऊन हे लक्षात आलं की या सगळ्या गोष्टींना हिंदू धर्माचं एक ज्याला आपण मायनर प्लस पॉईंट म्हणतो असं धरण्यात आलं. या विषयात मध्यंतरी जेव्हा सुरुवातीला विजयादशमी आली, नंतर दिवाळी आली, मग गुरु नानक जयंती, मग निवडणुका, या कारणाने हिंदू समाजाला आजपर्यंत आम्ही कोणत्या तरी नाहक प्रकारे की थांबा, न्याय मिळेल, न्याय मिळेल या प्रकारे थांबवत आलो. दररोज प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पण आपण ज्या पद्धतीने कायदेशीर द्वारे जात आहोत, या कायदेशीर रीतीनेच हा विषय सोडवला जाईल या प्रकरणाकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. अन्यथा जर हा प्रकार तोडला गेला असता तर जातीय तेढ निर्माण होणे हा फार मोठा विषय नव्हता. या जातीय तेढ निर्माण होताना ज्यांनी याला खतपाणी टाकलं त्या लोकांच्या विरोधात आम्ही आहोत. जी विश्वस्त मंडळी, ही द लेडी ऑफ मदर ऑफ अवर काय एज्युकेशन संस्था फातेमा, या संपूर्ण विश्वस्त मंडळींनी मुख्याध्यापिकांच्या माध्यमातून आणि विविध 7 शिक्षकांच्या माध्यमातून हा प्रकार केला, हा अत्यंत दयनीय आणि निंदनीय आहे. आम्ही याचा तीव्र निषेध अगोदरही नोंदवला आहे, आजही नोंदवत आहोत आणि यापुढे पण नोंदवत राहू. मात्र पोलीस प्रशासन असो किंवा शिक्षण खातं असो, यांनी हिंदू समाजाला कोणत्याही प्रकारे एक कमी शक्तीचं, कमी बळकट किंवा विस्तृत झालेलं असं मान्यता प्राप्त करू नये
एवढी आमची त्यांना विनंती आहे, एवढे आमचे त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिलेले संवाद आहेत. आपल्या माध्यमातून आज आम्ही काही मागण्या ठेवत आहोत. यात संपूर्ण विषयात जस्टिस ज्युव्हेनाईल ॲक्ट, पोक्सो कायदा, या व्यतिरिक्त राईट टू एज्युकेशन, MPS कायदा जो महाराष्ट्राचा प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीसाठी स्कूलसाठी जो काही प्राध्यापकांचा कायदा आहे, आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा जो BNS या भारतीय न्याय संहिता आहे, या विषयाशी संबंधित आणखी इतरत्र कलम याच्यात कसे जोडले जातील. या घटनेत एक एक व्यक्ती जो सहभागी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होता त्याचे नाव याच्यात अजूनपर्यंत पूर्ण आलेलं नाहीत. त्या संपूर्ण लोकांचे नाव याच्यात यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या मंडळी या विशिष्ट सगळ्या मंडळींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे प्रकार आत्ताच थांबवावे. त्यांनी जर हे प्रकार थांबवले नाहीत तर हिंदू समाज हा कशा विभागलेल्या परिस्थितींमध्ये मागील 850 वर्ष झाले आपण सहन करत आलेली गुलामगिरी परत बोलवत आहे हे समजावं लागेल. त्यामुळे आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कोणत्याही प्रकारच्या शाळेच्या विरोधात नाही, पण शाळेने केलेल्या कृत्याच्या विरोधात आहोत. आणि हा जो धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आहोत. आमचं प्राथमिक उद्देश आजही तेच आहे की बालमनावर झालेला हा जो परिणाम आहे, हा जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, या बालमनांवरती संरक्षण दाबलं जावं, आणि या जन आंदोलनाच्या माध्यमातून सदरील विषयात परत हा प्रकार घडू नये यासाठी कोर्ट असो, विधानभवन असो किंवा संसद असो असा कायदा बनवला जावा की अशा होणाऱ्या गोष्टी पुढच्या वेळेस होणार नाही, त्यांना आळा बसावा.